नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वामी समर्थ। तिरुपती बालाजीची कथा। एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले। त्यावेळी विष्णू शेषशायी असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती। भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ता प्रहार केला। भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली। भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला। या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली। देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूर मधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मीचा वास आहे अशी आख्यायिका आहे। तर आता आपण जाणून घेऊया तिरुपती मध्ये केस दान करण्यामागील कथा काय। पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी भगवान तिरुपती बालाजीच्या मूर्तीवर मुंग्यांनी वारूळ तयार केलं होतं। त्यामुळे मूर्ती कुणालाही दिसत नव्हती। अशा स्थितीत रोज एक गाय तिथे यायची आणि तिच्या दुधाने मूर्तीला अभिषेक करून निघून जायची। गायीच्या मालकाला याची माहिती मिळताच त्यांनी गायीला मारले। त्यानंतर मूर्तीच्या डोक्यातून रक्त वाहू लागले। त्यावर एका महिलेने आपले केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले। यानंतर देव प्रकट झाले आणि त्या स्त्रीला म्हणाले, जो कोणी इथे येऊन माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। तेव्हापासून केस दानाची ही परंपरा सुरू आहे। आता आपण बघूया तिरुपतीची रुसून आलेली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा। गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले। विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला। बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जाऊन बसली। हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाची होशील असा शाप दिला। हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला। हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पाप मुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली। ब्रह्मदेवांनी तिला पाप मुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले। या स्थानाविषयी कोल्हापूर वधाची कथा प्रचलित आहे। पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते। देवही त्याचे पुढे हतबल झाले होते। देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली। दोघांचं घनघोर युद्ध झालं। शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं। अश्विन पंचमीस त्याचा वध झाला। मृत्यू समय त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला। देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरले। त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले। कोल्हासुराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता ऋषी मुनी सर्वजण आले, पण त्रुंबली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले। हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्रुंबलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली। त्रुंबली रुसली होती। तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली। तेव्हा तू करवीर क्षेत्री जा, माझा राग गेला पण मी येणार नाही असं तिने सांगितलं व तिने तेथेच वास केला। तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते। तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही म्हणण्यात येतं। बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।